नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे सोमवार, 13वा आहे भाऊजींचं. काल 12वं होतं. तर ह्याच्या आधीचा व्लॉग मी टाकला नव्हता ह्यासाठी की कार्य होतं आणि त्यातनं खूप माणसं होती. वाडीचं जेवण करण्यापासून बरीच कामं होती. जेवणाचं ऑर्डर ना तर बाहेरच दिलेलं, पण जे वाडी दाखवायची असते ना ते घरातच जेवण करायचं असतं. ते जेवण करण्यामध्ये वेळ गेलेला. तर इथे अन्वी ताईकडेच राहिली, तिला घेऊन नाही आलो आम्ही. म्हणजे काल रात्रीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, धीर, मी आणि अमोल आणि अर्णव आम्ही ओला करून कांजूरवरून डायरेक्ट कळव्याला आलेलो, कारण लेट झालेला होता. तर आता मी निघाली आहे कांजूरलाच जायला. 13वा आहे, 12च्या आत वाडी दाखवायची असते म्हणून. तर अर्णवला घेऊन मी निघाली कळव्यावरून ठाणा स्टेशनला जायला. तर ठाणा स्टेशनला सकाळी ना अर्णवला मी नाश्ता दिला नव्हता म्हणून त्याला भेळ घेतली सुकी खायला. आणि 1 नंबर प्लॅटफॉर्मला CST जशी असेल ना तशी मी बसते, कारण रिकामी असेल ना तर मुलांना प्रवास करायला बरं पडतो. तर इथे कांजूरला आम्ही उतरलो स्टेशनला आणि बाहेरच्या साईडला शेअर ऑटो असतो, तर ती शेअर ऑटो केलेली आहे. अर्णवला घेतलं मांडीवर, अर्णवला नाही बसवलं. तर 15 रुपये सीट आहे. तर आम्ही घरी जाईपर्यंत ना आईने ऑलमोस्ट जेवण करून ठेवलेलं. तर सगळी मुलं आहेत ना तिथे. तर हे चोकोपीक घेतलेलं होतं सगळ्यांना. आणि गावावरून मामीने आणलेली बोरं, ती बोरं आम्ही खाण्यात मग्न होतो आणि बाकीच्या भाज्या वगैरे कट करायच्या होत्या. तर इथे 13व्याच्या वाडीला ना भाऊजींना जे आवडायचं ना तेच केलेलं. वरण, भात, तांदळाची खीर आवडायची, शेवयांची खीर पण आवडायची. इथे कोबीची भाजी केली, भाकऱ्या केलेल्या आणि भाजीमध्ये मटार आणि पालक भाजी केलेली. तर जेवण वगैरे झालो, थोडी कामं होती ती करून घेतलं आणि मस्तपैकी चहा केला आईने दुधाचा आणि याचा. तर मुलांना तर घेऊन जायचे, संध्याकाळ झालेली. संध्याकाळच्या साईडला वेळेस ना कल्याण साईडला जाताना खूप गर्दी असते, त्याच्यामुळे मी ओला करूनच मुलांना घेऊन आली. तर इथे अन्वी रडत होती आत्तूकडेच राहायचे म्हणून, पण बरेच दिवस शाळेचे खाडे झाल्यामुळे ना तिला नाही ठेवलं आम्ही. तर इथे ट्रॅफिक जाम होती. म्हणजे आम्ही 6:30ला ओला जी केली ना तर मला घरी यायला नाही 7:45 का 8 वाजले. हे बघा ट्रॅफिक खूप होती. तर एकदा आम्ही कळव्याच्या ब्रिजवर आलेलो आहोत. अन्वी छान अशी हवा लागलेली ना म्हणून झोपून घेतलं तिने. आणि घरी आल्यावर जेवणाचं टेन्शन नव्हतं, कारण वहिनी आणि आई असतील ना तर ते जेवण करून ठेवतात. त्यांनाही माहिती आहे मी थकून आली ना की मग ते जेवण ऑलमोस्ट करून ठेवतात, मला फक्त भात करायचा असतो. तर इथे आहे घेवड्याची भाजी, शेंगांची आमटी केलेली शुभ्राने, मटारची भाजी शुभ्राने दिले, हा सांबार केलेला आणि चटणी. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.